जरा सुद्धा साबुदाणा किंवा साखरेचा वापर न करता पचायला अगदी हलके-फुलके असे आज आपण उपवासाचे लाडू पाहणार आहोत. त्यासाठी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी इथे मी राजगिऱ्याच्या लाह्या घेतलेल्या आहेत. सेम त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घ्यायची आहे. सुरुवातीला याला मिक्सरमधून फिरवून घेऊया. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी किसलेला गूळ घालायचा आहे. थोडेसे ते काजू बदाम घेतलेले आहे, ते देखील घालून मिक्सरमधून याची थोडीशी जाडसर अशी भरड करून घेतली. एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर अर्धी वाटी इथे मी खोबरं घेतलेलं आहे. किसलेलं खोबरं थोडंसं त्याला मी इथे भाजून घेतलेलं आहे. ते देखील आपल्याला यामध्येच घालायचं आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये थोडंसं 7 ते 8 चमचे आपल्याला गरम तूप घालायचं आहे आणि गरम तूप घालून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी छोट्या-छोट्या साईजमध्ये याचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहे. मस्त पौष्टिक असे हे राजगिऱ्याचे लाडू इथे बनवून तयार होतात. संपूर्ण रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की जाऊन बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब